गुड मॉर्निंग एव्हरीवन. सगळ्यांनी अटेंडन्स मार्क करा चॅट बॉक्स मध्ये पटकन. गुड मॉर्निंग. सगळ्यांनी अटेंडन्स केलंय मार्क? ओके, चला. तर आज इंग्लिशचा क्लास आहे. सगळ्यांनी इंग्लिशचं टेक्स्ट बुक ओपन करायचंय. सगळ्यांना स्क्रीन विजिबल आहे का सांगा मला चॅट बॉक्स मध्ये. ओके, चला. तर टुडे वी आर गोइंग टू स्टार्ट न्यू लेसन. ओके, आज आपण इंग्लिशचं न्यू लेसन स्टार्ट करणार आहोत. लेसन नंबर 24, द लाफिंग किंग. येस, लेसनचं नाव काय? लाफिंग किंग. तर हे एक प्रकारचं काय आहे? प्ले आहे, नाटक आहे. काय आहे? नाटक आहे. ओके, प्ले आहे. ते प्ले त्यांनी परफॉर्म केलेलं आहे, ते आपल्याला आज बघायचं आहे. नाटक दिलेलं आहे, ते आपल्याला आज काय करायचं? ते नाटक बघायचं आहे. ओके, समजून घ्यायचं. ओके, कळालं सगळ्यांना? द लाफिंग किंग. चला मग आपण स्टार्ट करूया. सगळ्यांनी लक्ष देऊन ऐकायचंय. स्टोरी टाईप आहे ही. एक स्टोरी सारखंच आहे. सगळ्यांनी लक्ष देऊन ऐकायचं आणि नंतर मला क्वेश्चनचे आन्सर्स तुम्हीच सांगायचे. ओके, कळालं इन्स्ट्रक्शन? चला मग स्टार्ट करूया. द लाफिंग किंग. ओके, सीन 1. आता हे नाटक आहे ना, प्ले आहे, तर त्याच्यामध्ये फर्स्ट सीन कुठला आहे बघा. काय दिले त्यांनी? सीन 1. किंग लिओनार्ड इज टेकिंग अ वॉक इन हिज गार्डन. मग जो सीन पहिला, आता पडदा वरती गेलाय बरोबर, स्टेजवर सगळेजण आलेत, परफॉर्मन्स चालू आहे. तर पहिल्या सीन मध्ये काय आहे? जो किंग आहे लिओनार्ड, तो काय करतोय? त्याच्या गार्डन मध्ये चालतोय. ओके, नंतर बघा लिओनार्ड. What a bright sunny morning. How colorful my garden looks. How sweet the flowers smell. Now who is that hurrying here? Isn't it Griselda, the witch? बघा, तो लिओनार्डो आता पहिले स्टार्टिंग कोणाचं आहे? लिओनार्डोचं आहे. ओके, जो किंग आहे तो काय बोलतोय? तो मस्तपैकी सकाळी गार्डन मध्ये फिरतोय. बोलते हा किती फ्रेश मॉर्निंग आहे, किती शुद्ध, म्हणजे एकदम शांतपणे, म्हणजे किती मस्त सूर्यप्रकाश आलेला आहे, सन किती मस्त आलेला आहे बाहेर, आणि माझं गार्डन किती मस्त कलरफुल दिसतंय, आणि त्या फ्लावरच्या गार्डन मधल्या फ्लावरचा स्मेल सुद्धा किती भारी येतोय, म्हणजे किती स्वीट येतोय, असं तो बोलतोय. आणि तेवढ्यात त्याला तो काय बोलतोय? कोण हे एवढं घाईघाईमध्ये जातंय माझ्या गार्डन मधून? ही ग्रिसेल्डा तर नाहीये ना? ग्रिसेल्डा तरी नाही ना? द विच. विच म्हणजे काय? हिंदीमध्ये त्याला बोलतात चुडेल, मराठीत बोलतात चेटकिंग. ओके, विच सगळ्यांनी बघितलं असेल ना एखाद्या स्टोरी मध्ये, कार्टूनच्या एखादी स्टोरी तुम्ही बघितली असेल, परीची वगैरे, बरोबर? त्याच्यामध्ये बघा चेटकीन असते, विच असते. ओके, तिला जादू वगैरे येत असते. ओके, तर याच्या सुद्धा मध्ये काय आहे? ती विच आहे. विच म्हणजे चेटकीन आहे. ओके, तर ती काय करते? त्याच्या गार्डन मधून एकदम फास्ट फास्ट मध्ये चालत चाललेली आहे, ते त्यांनी बघितलं. ओके, ग्रिसेल्डा इज सीन वॉकिंग इन हरिडली. तर ग्रिसेल्डा ही खूप फास्ट फास्ट मध्ये जात आहे त्याच्या गार्डन मधून. नेक्स्ट. Of course, it is. Why this haste and hurry? Oh, there she slips and falls into, ha ha ha, the puddle. Ha ha ha. How muddy her face is. How wet her clothes are. बघा, तर तो काय बोलतोय? ही जी ग्रिसेल्डा तर नाही ना, ती चेटकी. तो बोलतो हा हीच आहे असं त्याने बघितलं जरा अजून. ते बोलते ही एवढ्या फास्ट मध्ये का जाते? एवढी हिला कशाची घाई लागलीये? आणि अरे अरे ती पडली बघा, असं तो बोलतोय. अरे ती पडली, चिखलामध्ये पडली, आणि हसतोय जोर जोरात. आणि तिचे पूर्ण तोंड सुद्धा पूर्ण चिखलने माखलेलं होतं,
आणि त्याचे कपडे सुद्धा सगळे भिजले होते चिखलाच्या पाण्याने, चिखलामध्ये. ओके, बघा इथे पडलेली दिसते ना तुम्हाला, ती ग्रिसेल्डा आहे. आणि हा कोण आहे, लिओनार्ड आहे, तो हसतोय किंग. बघा जोरदार हसतोय, हा हा हा. ग्रिसेल्डा स्क्रॅम्बल आउट ऑफ द पडल अँड कम स्लिपिंग टुवर्ड्स द किंग. बघा ते ग्रिसेल्डा पटकन उठली त्या चिखलातून आणि किंगच्या जवळ चालत यायला लागली रागारागाने. ओके, ग्रिसेल्डा angrily shouting, shame on you, King Leonard, you laugh at my fall. तर ती बोलली काय, लाज वाटायला पाहिजे तुला किंग लिओनार्ड, तू मी पडल्यानंतर तू हसतोय. लिओनार्ड, हा हा, लिओनार्ड किंग तो अजून हसतोच आहे. ग्रिसेल्डा, इफ यू लाईक लाफिंग सो मच मे यू लाफ ऑल द टाइम. तर ती काय बोलते बघा, तिला आता राग आलाय त्या चेटकिंगला, त्या विचला राग आलाय. ती काय बोलते, तुला एवढंच हसायचा शौक आहे का, एवढं तुला हसायला आवडतं का, तुला आता थांब मी पूर्ण वेळच हसत ठेवते, असं ती बोलते. आणि झंग मंग शंग असं काहीतरी मंत्र बोलते. ओके, त्याच्यावर जादू करते, मंत्र टाकते त्याच्यावर. लिओनार्ड, हा हा हा, लिओनार्ड तरी हसत राहतो. विच ग्रिसेल्डा सीट अंडर अ ट्री throwing at a laughing king and whipping of the mud from her body. बघा, आणि ती ग्रिसेल्डा काय करते, त्याच्यावर मंत्र टाकते आणि तिथून काय करते, निघून जाते आणि एका झाडाखाली, तिथे एक झाड आहे, त्या झाडाखाली बसते. ओके, आणि काय करते, स्वतःचे माखलेले तोंड, फेस वगैरे सगळं एका कपड्याने काय करते, ती पुसते. ओके, तिच्या अंगाला सगळं चिक्कल वगैरे लागलं, ते काय करते, पुसत बसते. ओके, कळाला पहिला सीन सगळ्यांना? फर्स्ट सीन कळाला का सगळ्यांना? फर्स्ट सीन मध्ये काय झालं, फर्स्ट सीन मध्ये काय झालं, जी ग्रिसेल्डा आहे, विच आहे, ती पडली, तिचा पाय सटकून, ती घाईघाईमध्ये चाललेली, तर ती पडली, ती सगळी चिखलामध्ये माखली. ओके, पण किंग लिओनार्ड काय केलं, तिला म्हणजे तिला मदत करायच्या ऐवजी तो तिच्याकडे बघून हसत राहिला आणि त्याचा त्या विचला खूप राग आला. मग तिने काय केलं, तिच्यावर काय केलं, जादू केलं, मॅजिक केलं. ओके, हे झालं फर्स्ट सीन. आता सेकंड सीन मध्ये काय झालं आपण बघूया. ओके, चला सेकंड सीन चालू झाला. आता सेकंड सीनचे सगळे हे आले, कास्ट आले, कोण कोण होते सेकंड सीन मध्ये ते आपण बघूया. आता सेकंड सीन कुठला आहे, पॅलेस मधला आहे, राज्यातला आहे. ओके, पॅलेस म्हणजे राज्यातला आहे, महलातला. The king enters, still laughing. The queen, who has been looking for the king, comes to him with a plate full of a cake. बघा, आता सेकंड सीन मध्ये काय झालं, तो जो किंग आहे तो त्याच्या पॅलेस मध्ये गेला, त्याच्या राज्यात महलात गेला. ओके, आणि महलात गेला तरी तो हसतोय, कंटिन्युअस हसतच आहे. ओके, आणि त्याच्या समोर कोण आहे, त्याची क्वीन, राणी. ओके, की त्याच्याकडे बघते आणि तिने काय केलंय, त्याच्यासाठी आज म्हणजे केक बनवले होते, तर ते केक प्लेट भरून केक ती घेऊन आली होती त्याच्यासाठी. ओके, आणि किंग काय हसत हसत चाललाय. क्वीन हँडिंग हिम द प्लेट. आता क्वीन हातात प्लेट घेऊन आली त्याच्याजवळ, काय बोलते बघा, won't you taste this special cake I bake for you? By the way, why are you laughing? What's funny dear? Won't you tell me? तर तिने विचारलं की ती प्लेट घेऊन गेली त्याच्याजवळ आणि बोलली तू हे म्हणजे तुम्ही हे माझे केक्स मी बनवले आज एवढे केक, ते तुम्ही माझे केक खाणार का, टेस्ट करून बघणार का, मी स्पेशल तुमच्यासाठी बनवले. आणि बाय द वे, आणि मला एक सांगा, तुम्ही का हसतायत एवढे, काय झालंय, तुम्ही सांगताय का मला, असं तिने विचारलं. लिओनार्ड, तो किंग आहे, तो हसतोय अजून, हा हा हा. क्वीन गेटिंग अनॉयड, ती काय झाली, जरा रागवली आता. स्टॉप लाफिंग डिअर, यू विल ड्रॉप द प्लेट, यू वॉन्ट स्टॉप. बघा, तर ती क्वीन आता काय झाली, तिला राग आला, ती बोलते जरा आता हसायचं थांबा, असं ती बोलते, नाही तर तू माझी प्लेट काय करशील. त्याच्या हातात प्लेट होती तिच्या केकची, तो बोलते, ती काय बोलते, हसायचं थांबा, नाही तर हसता हसता तुम्ही माझी ही जी प्लेट आहे ती काय करणार, खाली काय करणार, फोडून टाकणार, पाडसाल आणि फुटेल ती माझी प्लेट. द प्लेट फॉल्स फ्रॉम द किंग्स हँड, आणि जी शेवटी काय झालं, राजाच्या हातातून काय ती प्लेट खाली पडली. Oh no, you have broken one of my best plates and dropped my special cake. आणि बू हो हो,
आणि ती बघा ती क्वीन काय बोलते आता, शेवटी त्यांनी काय केलं, प्लेट त्याच्या हातातून पडली आणि मग आता ती क्वीन काय केली, ती रागवली, ती बोलली हा ओ नो यू हॅव ब्रोक माय वन ऑफ द बेस्ट प्लेट, ती बोलायला लागली तुम्ही माझी सगळ्यात आवडती प्लेट तोडली आणि माझे केक्स जे बनवलेले मी स्पेशल केक ते सुद्धा खाली पडले आणि ती जोरजोरात रडायला लागली. लिओनार्ड, हा 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 लिओनार्ड तरी पण हसतोय अजून. ओके, प्रिन्सेस आता तिथे कोण आलाय, प्रिन्सेस त्यांची मुलगी आली, प्रिन्सेस सिंथिया. प्रिन्सेस सिंथिया कम्स अँड सी हर फादर लाफ अँड हर मदर क्राय. बघा ती प्रिन्सेस आली त्यांची मुलगी आणि तिने बघितलं की तिची आई काय करते, रडते आणि पण तिचे जे फादर आहेत ते काय करतायत, हसतायत. ओके, सिंथिया, फादर, we can hear your laugh all over the palace. But why are you laughing? And that too when mother crying over her broken plate? बघा सिंथिया काय विचारते, आली ती आणि बोलते पप्पा तुमच्या हसण्याचा आवाज पूर्ण महलामध्ये घुमतोय आणि तुम्ही का हसताय एवढे, आणि ते पण आईची एकदम स्पेशल प्लेट फुटल्यानंतर सुद्धा तुम्ही हसताय, असं तिने विचारलं. लिओनार्ड अनेबल टू कंट्रोल हिमसेल्फ. आता जो लिओनार्ड आहे तो का हसतोय, त्याच्यावर त्या विचने काय केलंय, मॅजिक केलं होतं, म्हणून तो कितीही स्वतःला कंट्रोल करतोय तरी तो हसायचं थांबत नाहीये. ओके, तो स्वतःला कंट्रोल करत तरी पण कंट्रोल करतोय आणि तरी हसतोय. बघा लिओनार्ड हा हा हा, हो हो हो. ओके, आता सिंथिया काउन्सिलिंग टू हर मदर, ती काय करते तिच्या मम्मीला थोडस गप्प करण्याचा प्रयत्न करते, म्हणजे समजवते. नेव्हर माइंड मम्मा, आय विल पिक अप द ब्रोकन पीसेस, आय ट्राय टू मेंड द प्लेट, स्टार्ट कलेक्टिंग द पीसेस, ओ आय हॅव कट माय फिंगर. बघा तर ती प्रिन्सेस आहे त्यांची मुलगी, ती काय बोलते तिच्या आईला, म्हणजे आईला समजवते की अगं आई थांब, मी हे सगळे जे तुझ्या पडलेल्या तुटलेल्या ज्या प्लेट आहेत त्याचे सगळे तुकडे काय करते, गोळा करते आणि त्याला परत एकदा जोडते, जॉईन करते. ओके, असं तिने म्हटलं, त्याला मी परत जोडायचा प्रयत्न करते आणि ती सगळे प्लेटाचे तुकडे उचलायला लागली आणि तेवढं तिच्या हाताचा म्हणजे एका प्लेटच्या पीसेसमुळे तिचं फिंगर काय झालं, कट झालं. ओके, सगळ्यांना कळतंय का सांगा मला चॅट बॉक्स मध्ये स्टोरी, सगळ्यांना आवाज येतोय ना माझा आणि स्टोरी कळते ना? ओके, तर आता काय झालं, सिंथियाचा हात कट झाला, फिंगर कट झाला. ओके, बघा आता नंतर काय झालं, लिओनार्ड लाफिंग लाउडर, हा 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 हो हो हो. तरीही तो लिओनार्ड काय करतोय, हसतोय जोर जोरात, तेवढं त्याच्या पोरीच्या हाताला लागलं तरी. सिंथिया स्टेरिंग ऍट हर फादर अँग्रीली, आता सिंथिया तिच्या पप्पांकडे फादरकडे एकदम रागाने बघायला लागली. फादर, हाऊ कॅन यू लाफ इवन वेन आय हॅव कट माय फिंगर, आणि बो हो हो. तर ती काय बोलते, पप्पा तुम्ही कसे काय हसू शकता, माझ्या हाताला माझ्या फिंगरला एवढं लागलंय, कापलंय तरी एवढं रक्त जात, म्हणजे कापलंय तरी तुम्ही कसे हसू शकता, आणि ती रडते जोर जोरात. लिओनार्ड, हो हो हो, आय शुड स्टॉप लाफिंग हे हे हे, बट आय कॅन नॉट, हा हा हा, लेट मी गो अँड कन्सल्ट माय काउन्सिल ऑफ वाईज मॅन, हो हा हा हा, दे विल नो व्हॉट टू डू. बघा तर तो काय बोलतोय, लिओनार्ड किंग काय बोलतोय प्रिन्सेसला, हसता हसताच बोलते, अगं मी माझं हसणं मी कंट्रोल करतोय पण कंट्रोलच होत नाहीये, मला आता माझे जो कन्सल्ट आहे, काउन्सिल आहे त्याच्याकडे जायला लागेल. वाईस मॅन म्हणजे त्याचा कोण वजीर वगैरे असेल त्याच्याकडे जायला लागेल, सेनापती वगैरे. तो बोलतो मला त्याच्याकडे जायला लागेल आणि त्याला सगळं समजवायला लागेल आणि त्याला विचारायला लागेल काय करू मी आता. तो हे सुद्धा हसत हसत बोलते, कारण त्या विचनी त्याच्याकडे जादू केली आहे, त्याला सांगितलं की तू कंटिन्युअस हसत राहणार, म्हणून तो कंटिन्युअस हसतोय. ओके, कळालं सगळ्यांना सीन 2 मध्ये काय झालं, पॅलेस मध्ये काय झालं, कळालं सगळ्यांना? ओके, आता सीन 3 बघूया. सीन 3 मध्ये काय झालंय, सीन 3, the wise men are holding a meeting with the ruler of the neighboring kingdom, king
Feren, Feren, Ferdinand, Ferdinand. The king enters the chamber followed by the attendants. बघा आता सेन 3 कसला आहे? त्याच्यामध्ये कोण कोण आहे? वाईज मॅन, म्हणजे जो लिओनार्ड आहे त्याचा वाईज मॅन म्हणजे त्याचा वजीर. ओके, त्याचं सगळं काम सांभाळणारा वजीर. ओके, आणि साईडच्या राज्यातले कोण आलेत? किंग आलेत. साईडच्या राज्यातले राजा आलेत. कोण? फर्डिनांड. ओके, आणि ते काहीतरी कंप्लेंट घेऊन आलेत. ओके, बघूया आपण काय चालू आहे त्यांच्यात. वाईज मॅन. युअर मॅजेस्टी, किंग Ferdinand has come with a complaint that thieves from our kingdom have stolen fruits from his orchard. orchard. ओके, तर वाईसमॅन काय सांगतोय राजाला? वजीर आहे ना तो, त्याला तो सांगतोय की हे जे किंग फर्डिनांड आहे ते कंप्लेंट घेऊन आले आपल्याकडे. त्यांची अशी कंप्लेंट आहे की आपल्या राज्यातले काही जे चोर, आपल्या राज्यातले काही लोक आहेत ते काय करतात? त्यांच्या फ्रुट्सच्या ऑर्किडमध्ये म्हणजे त्यांच्या फळांच्या बागेमध्ये जाऊन काय करतात? फ्रुट्स चोरतायत. ओके, असं ते कंप्लेंट घेऊन आले. लिओनार्ड हेल्पलेसली होल्डिंग हिज हँड अँड रोअरिंग विथ लाफ्टर. हा हा हा, हो हो हो. आणि आता इथे सुद्धा जो लिओनार्ड आहे त्यांनी त्याचं जे लाफ आहे तो कंट्रोल नाही करू शकला, तो हसायला हसतो तरी पण. फर्डिनंद in anger, how dare you laugh at my complaint? I will not put up with this sort of insult. I will soon be back with my army. बघा, तो फर्डिनंद आहे त्याला राग आला त्या किंगला. का राग आला? हा लिओनार्ड हसला म्हणून. तो काय बोलला? तू कसा काय हसू माझ्या, तो रागात काय बोलला? तू माझ्या कंप्लेंट वर कसा काय हसतो? तुझी हिंमत एवढी की माझ्या कंप्लेंट वर तू हसतोय? हा माझा अपमान आहे, हा माझा इथे झालेला, या राज्यात झालेला माझा हा अपमान आहे. आणि हा अपमान मी सहन करणार नाही. मी आता लगेच जाईल माझ्या राज्यात आणि माझे सैनिक घेऊन येईल लढण्यासाठी, लढाई करण्यासाठी. ओके, असा फर्डिनांड बोलतो. लिओनार्ड, हा हा हा, डोंट गो माय फ्रेंड. हो हो हो. टर्निंग टू हिज वाईस मॅन, स्टॉप इन वाईस मॅन, हा हा हा, स्टॉप किंग फर्डिनांड. बघा, तो तरी बोलतोय पण त्याला हसणं त्याचा कंट्रोलच होत नाहीये. काय करणार? तो बोलतोय की माझ्या मित्रा जाऊ नको तू इथून. आणि तो वाईसमॅनला सुद्धा बोलतोय त्याला थांबव, किंग फर्डिनांडला थांबव. हसता हसता बोलतोय वाईसमॅन. बट युअर मॅजेस्टी, व्हॉट मेक्स यू लाफ ॲट द सिरियस आवर? वाईसमॅनने विचारलं, पण महाराज तुम्ही एवढ्या सिरियस सिच्युएशनला का हसत होता? काय झालं तुम्हाला एवढ्या सिरियस सिच्युएशनला तुम्ही हसताय? लिओनार्ड, बघा लिओनार्ड काय सांगतोय? हा हा हा, सॉरी, आय कॅन्ट हेल्प लाफिंग. हा हा हा, ड्यू टू विच क्रिसेल्डा मॅजिक. हा हा हा. बघा, तो आता हसता हसता सांगतोय सगळं काय त्यांनी सांगितलं वाईसमॅनला की मी काहीच करू शकत नाही माझ्या हसण्यावर. हे मला माझ्यावर ग्रिसेल्डा, जी विच आहे ग्रिसेल्डा, तिने काय केलंय? जादू केलेले, मॅजिक केलेले, त्यामुळे मी कंटिन्युअस हसतोय. असं त्यांनी कोणाला सांगितलं? वाईसमॅनला सांगितलं. वाईसमॅन, द विच मॅजिक, विल लेट all go to the witch Griselda and request her to help king. बघा, वाईसमॅन काय बोलतोय? विचने मॅजिक केली तुमच्यावर? चला चला, आपण आत्ताच जायला पाहिजे तिच्याकडे आणि तिला म्हणायला पाहिजे की रिक्वेस्ट केलं पाहिजे तिच्याकडे की किंगची मदत कर, राजाची हेल्प कर. कळालं? सीन 3 कळालं का तुम्हाला? चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा, सीन 3 कळाला का? बघा किती इंटरेस्टिंग स्टोरी आहे. ओके, कळालं? सीन 3 कळालंय. आता सीन 4 मध्ये जाऊया. शेवटी काय झालं आता बघूया. सीन 4, द पॅलेस गार्डन. आता सीन 4 कुठे? जिथे फर्स्ट वाला सीन होता ग्रिसेल्डा आणि कोणाचा? लिओनार्डचा. तिथे सीन 4 पण चालू झाला. ओके, द किंग एंटर्स विथ हिज वाईस मॅन. ओके, दे सी द विच स्टील सिटिंग देअर विथ अ फ्रॉन ऑन हर फेस. बघा, तर ते गार्डन मध्ये त्या एंटर झाले आणि त्यांनी बघितलं की ती विच आहे
ग्रिसेल्डा ती अजूनही ते झाडाच्या खाली बसलेली आहे आणि तिचा फेस काय करते ती साफ करते. ओके बघा वाईस मॅन. ओ विच ग्रिसेल्डा अवर डिअर किंग इज सिक ऑफ लाफिंग प्लीज फ्री हिम फ्रॉम द स्पेल. बघा वाईस मॅन म्हणजे त्याचा वजीर बोलतोय. अगं ग्रिसेल्डा आमचा जो राजा आहे त्याला हसण्याचा त्याच्यावर काय झालंय आजार झालाय. हसण्याचा आजार झालाय त्याला. ओके त्याचा प्लीज त्याला त्या याच्यातून सुटका कर त्याची हसण्याच्या तुझ्या जादूतून त्याची सुटका कर असं त्याने म्हटलं. ग्रिसेल्डा नो 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 व्हाय डिड ही लाफ ॲट मी वेन आय फेल इन टू द पडल. बघा ती काय बोलते नाही नाही नाही. तर तो का हसला मी पडल्यानंतर तो का हसला माझ्याकडे बघून जेव्हा मी चिखलात पडली तेव्हा तो माझ्याकडे बघून का हसला असं तिने क्वेश्चन केलं. वाईस मॅन डू फॉरगिव्ह हिम प्लीज. तो बोलतो प्लीज आता माफ करा त्यांना तू परत असं करणार नाही ते असं त्यांनी म्हटलं. लिओनार्ड ट्राईंग टू कंट्रोल हिज लाफ्टर तो जरा त्याचं हसणं कंट्रोल करत करत कसा बोला बघा. आय एम सॉरी विच ग्रिसेल्डा हा 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 आय हर्ट युअर फिलिंग्स वेन आय लाफ ॲट यू वेन फेल इन टू द पडल. बघा तो काय बोलतोय आय एम सॉरी ग्रिसेल्डा तो हसता हसताच बोलतोय की आय एम सॉरी ग्रिसेल्डा मी तुझ्या फिलिंग्स हर्ट केल्या. तू जेव्हा चिखलात पडली तेव्हा मी हसलो आणि तुझ्या तुझ्या मनाला खूप दुःख झालं. ओके बट बिकॉज ऑफ युअर स्पेल आय हर्ट माय वाईफ्स फिलिंग अँड देन माय डॉटर्स अँड माय फ्रेंड्स by laughing at their misfortune. Ha ha ha, I promise you I will never laugh at others. Ha ha ha. बघा तो काय बोलतोय तू पडल्यानंतर मी तुझ्याकडे बघून हसलो आणि तुला खूप दुःख झालं हे मला माहितीये पण तुझ्या या जादूमुळे मी माझ्या बायकोचं मी मन दुखवलंय माझ्या मुलीचं मन दुखवलंय मी आणि माझ्या फ्रेंडचं सुद्धा मन दुखवलंय बिकॉज ऑफ मी म्हणजे चुकीच्या टायमाला हसून. ओके चुकीच्या टायमाला हसला ना तो वेळ काय हसल्याची नव्हती तेव्हा हसून त्यांनी काय केलं या सगळ्यांना त्यांनी दुःखी केलं. आणि तो बोलतो आता मी खरंच तुला प्रॉमिस करतो मी परत कधी कोणावर हसणार नाही. ओके असा तो बोलला. Griselda, since you are the sorry about your behavior, I will give you one chance. But if you ever laugh at anyone's trouble, King Leonard. बघा ग्रिसेल्डा काय बोलते चल तुला तुझी चूक कळाली कालची तुला चूक कळाली मी तुला आज एक चान्स देते. ओके पण परत तू कधी कोण जर प्रॉब्लेम मध्ये असेल कोणी संकटात असेल आणि जर तू हसला तर किंग लिओनार्ड असं तिने म्हटलं. लिओनार्ड बोलतो नेवर नेवर अगेन हो हो हो. तो बोलतो नाही मी आता असं करणारच कधीच करणार नाही. ग्रिसेल्डा काय बोलते मग जर तू हसलास तर शंग मग झंग बॅक टू युअर नॉर्मल सेल्फ किंग लिओनार्ड. तर तिने काय केलं तिची जादू परत केली. ओके ती काय बोलली शंग मग ती बस मंत्र म्हटलं आणि ती म्हटली की आता तू तुझ्या नॉर्मल याच्यामध्ये ये किंग लिओनार्ड. ओके लिओनार्ड at last I stopped laughing. I have stopped laughing. What a relief. Thank you very much, Witch Griselda. Thank you. Now I will write a letters of apology to King Ferdinand. I will get a set of new plates for my queen. Bring my daughter Cynthia. I will stick a plaster on her poor finger. But first let me present a new dress to dear old witch Griselda. बघा तर आता लिओनार्ड काय बोलतोय थँक्यू शेवटी तुम्हाला याच्या जादूतून मुक्त केलं मला आता खूप बरं वाटतंय. ओके तो बोलते खूप थँक्यू आणि आता मी काय करणार आहे मी आता एक अपोलॉजी लेटर म्हणजे क्षमा मागणार माफी मागणार लेटर लिहितो कोणाला फर्डिनंदला. ओके नंतर बोलतो मी माझ्या बायकोला माझ्या क्वीनला मी आता सगळं न्यू प्लेटचा सेट घेऊन देतो. माझ्या जी मुलगी आहे सिंथिया तिला काय घेऊन येतो आणि तिचं हाताचं जिथे कट झालं तिथे प्लास्टर करतो. आणि फर्स्ट तो काय बोलतो फर्स्ट मी काय करतो आता तुला ग्रिसेल्डाला काय देतो एक न्यू ड्रेस देतो. ओके ऑल 3 cheers फॉर द किंग. सगळेजण होते ना तिथे सगळेजण बोलू लागले
3 cheers for म्हणजे राजाचा विजय असो असं म्हणायला लागले. ओके, तर बघा बघा राजाला कसं त्याची अद्दल घडली, बरोबर. राजाला समजलं आता कोणालाही कोणीही संकटामध्ये असेल, ट्रबल मध्ये असेल तर कोणावर आपण हसू नये, त्याचा परिणाम आपल्यालाच भोगावे लागतात, बरोबर. जसे राजाला भोगायला लागले. समजलं सगळ्यांना? स्टोरी कळाली? प्ले. याच्यातून तुम्हाला एक हे सुद्धा कळालं, राईट. एक तुम्हाला मेसेज सुद्धा समजला. काय मेसेज कळाला तुम्हाला? कोण सांगणार मला? मेसेज काय कळाला तुम्हाला याच्यातून? मॉरल. ओके, साहिल सांग. Moral is we should never laugh at anyone who wants help. Instead of laughing, we should help him. येस, आपण कधीही कोणावर हसलं नाही पाहिजे. जेव्हा हसायचं म्हणजे जेव्हा तुम्ही मस्ती वगैरे चालू असेल, विनोद वगैरे चालू असेल, जोक वगैरे, तेव्हा हसलं तर काय नाही. पण जर एखादा समोरचा व्यक्ती ट्रबल मध्ये आहे, संकटामध्ये आहे आणि जर तुम्ही हसले तर त्याच्या मनाला किती वाईट वाटतं, बरोबर ना. तसंही कोणावर सुद्धा हसायचं नाही. इवन कोण पडलं खाली तरी त्याच्याकडे बघून हसायचं वगैरे नाही. ओके, हेल्प करायची. ओके, कधी आपल्यावर पण ती वेळ येऊ शकते, जशी राजावर आली ना. शेवटी राजाला सुद्धा काय सगळेजण तो याच्यामध्ये गेला, जसं त्यांनी विचला तो हसला तसं तिने काय केलं, त्याच्यावर मॅजिक केलं आणि नंतर सगळेजण तो कंटिन्युअस हसायला लागला आणि सगळे त्याच्यावर काय झाले, दुःखी झाले, बरोबर. कळालं सगळ्यांना? लेसन कळाला का तुम्हाला? जरा चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. ओके, चला आता क्वेश्चन आन्सर्स घेऊया आपण. सगळ्यांनी मला आन्सर करायचंय. ओके, चला. आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन ओरली. Why did King Leonard laugh at which Griselda? राजा ग्रिसेल्डा कडे बघून का हसला? Why did King Leonard laugh at which Griselda? कोण सांगणार मला? का तो तिच्याकडे बघून हसला? सगळ्यांनी आन्सर करायचंय मला. मराठीत केलं तरी चालेल, पण सगळ्यांनी आन्सर करायचं. ओके, चला कोण सांगणार मला? बाकीचे स्टुडंट. तन्मय सांग, किंग का हसला ग्रिसेल्डा कडून बघून? Which Griselda slipped and fell into a puddle. Her face पडल. was puddle. Her face was muddy and her clothes were wet. हम्म. Saying all this, King Leonarda, लिओनार्ड. Leon, लिओनार्ड Leonard laughed. लाफ. बरोबर. तर बघा काय झालं. विच ग्रिसेल्डा स्लीप अँड फेल इनटू अ पडल. ओके, ती जी विच आहे ती स्लीप, तिचा पाय घसरला आणि ती कुठे पडली? चिखलात पडली. हर फेस वॉज मडी अँड हर क्लोथ्स वेअर वेट. मग तिचे तो फेसाला सगळं चिखल लागला आणि तिचे कपडे सगळे काय झाले? भिजले. सीइंग दिस किंग लिओनार्ड लाफ. हे सगळं बघून जो किंग होता तो हसायला लागला. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. What effect did Griselda's magic have on the king? तर ग्रिसेल्डाच्या कुठला मॅजिकचा हे झाला? What effect did Griselda magic have on the king? ग्रिसेल्डाने जे मॅजिक केलं त्याचा राजावर काय हे झाला, इफेक्ट झाला, परिणाम झाला? कोण सांगणार मला? जे ग्रिसेल्डाने जादू केली राजावर त्याच्यामुळे काय झालं किंगला? साचे सांग.
साची, मराठीत सांगितलं तरी चालेल. साहिल सांग. साहिल, काय झालं? किंगवर काय इफेक्ट झाला ग्रिसेल्डाच्या मॅजिकचा? The magic of Griselda's effect King that he began to laugh and he broke his wife's heart and her child's heart and the Okay. king's heart too. Because of the Griselda's magic, the king laughed all the time. ओके, एवढं सुद्धा आन्सर लिहू शकता तुम्ही. ओके, तर ग्रिसेल्डाच्या मॅजिक मुळे काय झालं, जो किंग आहे तो ऑल द टाइम कंटिन्युअस हसत राहिला, हसायला लागला. ओके, द किंग लाफ ऍट ऑल द टाइम. ओके, कळालं सगळ्यांना? सेकंडचा क्वेश्चन, सेकंडचा आन्सर. ओके, थर्ड क्वेश्चन. थर्ड क्वेश्चन काय आहे? What did the queen get annoyed? कोण सांगणार? Why did the queen get annoyed? ती राणी का रागवली? साची सांग. साची, आन्सर सांग मला. मराठीत सुद्धा सांगितलं तरी चालेल. ती जी राणी होती ती का रागवली राजावर? ती चिखलात पडली म्हणून तो राजा हसत होता. ते नाही, ती चिखलात चेटकीन पडली होती. मी राणीचं विचारते. सेकंड सीन मध्ये राणी का रागवली राजाकडे बघून? राजाने असं काय केलं सांग साची. ती जी ती प्लेट होती ती तोडून टाकली. येस. तर कोण सांगणार आन्सर? तन्मय सांग. The queen was annoyed because the king was laughing continuously and was not telling her the reason for his laughter. येस. तर ती का रागवली, ती का भडकली? कारण जो किंग होता तो कंटिन्युअसली हसत होता. ओके, तो नुसता हसतच होता आणि तो तिला सांगत सुद्धा नव्हता की का हसतोय तुम्ही, म्हणून तिला त्याचा राग आला. ओके, हाऊ डिड प्रिन्सेस सिंथिया कन्सोल हर मदर? जी प्रिन्सेस सिंथिया होती ती तिच्या आईला कशी समजावत होती? कोण सांगणार? साहिल सांग. हाऊ डिड प्रिन्सेस सिंथिया कन्सोल हर मदर? Princess Kinsia console her mother, telling that she will pick up the broken pieces and try to mend it. Mend the plate. Okay, Mend the very good. plate. बघा, the Cynthia consoled her mother by saying that she would pick up the broken pieces and try to mend the plate. मग ती काय बोलली, कशी समजत होती की मी हे जे प्लेटचे पीसेस आहे ते उचलते आणि मी त्याला जोडण्याचा प्रयत्न करते. ओके, असं तिने तिच्या आईला समजवलं. नेक्स्ट, हु वॉज किंग फर्डिनंड? व्हॉट वॉज हिज कंप्लेंट? चला, कोण सांगणार? जो किंग फर्डिनंड होता तो कोण होता आणि त्याची कंप्लेंट काय होती? कोण सांगणार मला? अनिकेत सांग. जो किंग फर्डिनंड होता तो कोण होता आणि त्याची कंप्लेंट काय होती? अनिकेत. साची, तू सांग.
किंग फर्डिनंड कोण होता? राजा. हा, नेबरिंग किंगडमचा काय होता? तो राजा होता, साईडच्या राज्याचा राजा. त्याची कंप्लेंट काय होती ते सांग. त्याची कंप्लेंट काय होती त्याची? काय कंप्लेंट घेऊन आला होता तो? बुक मध्ये बघ आणि सांग मला. ओके तन्मय सांग काय. हु वॉज द किंग फर्डिनंड अँड व्हॉट वॉज हिज कंप्लेंट? King Ferdinand was the ruler of the neighboring kingdom. His complete was the कंप्लेंट complaint was the that that Steve dues for King Leonard kingdom ha- had stolen fruit from his orchard. ऑर्चर्ड. Orchard. ओके, तर Orchard. किंग फर्डिनंड कोण होता? वॉज द रुलर ऑफ नेबरिंग किंगडम, म्हणजे तो साईडच्या राज्याचा राजा होता. आणि त्याची कंप्लेंट काय होती की तुमच्या किंगडम मधले, तुमच्या राज्यातले काही चोर आहेत, ते काय करतात, माझ्या ऑर्चर्ड मधले काय करतात, फ्रूट चोरी करतायत. ओके, बरोबर कळालं सगळ्यांना? हिज कंप्लेंट वॉज दॅट thieves from King Leonard's kingdom. King Leonard had stolen food from his orchard. Right? Next question. Next question काय? Why was King Ferdinand angry with King Leonard? How did he show his anger? आता जो किंग फर्डिनांड आहे तो किंग लिओनार्ड वर कसा रागवला आणि त्यांनी त्याचा अँगर कसं दाखवलं? का रागवला आणि कसं त्यांनी त्याचा राग दाखवला ते त्याने तुम्हाला विचारलंय. कोण सांगणार? ओके तन्मय सांग. King Ferdinand was angry with King Leonard because King Leonard was लिओनार्ड. Leonard लिओनार्ड. Leonard was laughing at his complaint, and he showed his by tell- अँगर. anger by telling King Leonard that he would soon be back with his army. आर्मी असेल. ओके, तर बघा, तर किंग फर्डिनांड वॉज अँग्री विथ किंग लिओनार्ड बिकॉज किंग लिओनार्ड वॉज लाफिंग ॲट हिज कंप्लेंट. तो का रागवला? कारण जेव्हा तो किंग कंप्लेंट करत होता तर किंग लिओनार्ड हसायला लागला. आणि मग त्यांनी काय कसं अँगर दाखवणार सांगितलं, कसं मी राग दाखवणार. तो काय बोलला? अँड ही शो हिज अँगर बाय टेलिंग किंग लिओनार्ड दॅट ही वुड सून बी बॅक विथ हिज आर्मी. तो काय बोलला? मी माझ्या सैनिकांसोबत परत येतो, असं तो म्हणून गेला. बरोबर, रागाने. नेक्स्ट, वाय डिड लिओनार्ड वॉन्ट टू स्टॉप लाफिंग? वाय डिड किंग लिओनार्ड वॉन्ट टू स्टॉप लाफिंग? त्याला त्याचं जे हसणं होतं ते का थांबवायचं होतं किंग लिओनार्डला? साहिल सांग. King Leonard want to stop his laughing because he already broke her wife and her child's heart,
and then the king's heart too. So he wants to stop his laugh anymore. Otherwise, he will break everyone's heart in his palace. Yes. King Leonard wanted to stop laughing because he was sick of laughing. Yes. त्याला आता खूप त्रास व्हायला लागला होता लाफिंगचा. ओके. Besides, his laughter was making many people angry. आणि त्याच्या व्यतिरिक्त त्याच्या हसण्याचा सगळ्यांना राग सुद्धा यायला लागला होता. म्हणून त्याला आता स्वतःचं जे हसणं आहे ते थांबवायचं होतं. ओके. कळालं? नेक्स्ट लास्ट क्वेश्चन काय आहे? Why did witch Griselda decide to help the king? What was her condition? आता शेवटी ग्रिसेल्डानी हेल्प करायचं का ठरवलं? राजाची हेल्प करायची का ठरवलं? आणि व्हॉट हर कंडिशन? आणि कुठल्या एका अटीवर तिने म्हणजे मदत करायची तिने मान्य केलं? काय तिची अट होती? ओके, तन्मय सांग. Which Griselda decided to help the king because he was sorry about his behaviors. बिहेवियर असेल. Behaviors. Her condition was that he should never laugh at anyone troubles. येस, व्हेरी गुड. तर तिने तिने हेल्प करायची ठरवली कारण त्याला त्याची चूक कळली. येस, बिकॉज ही वॉज सॉरी अबाउट हिज बिहेवियर. अँड कुठल्या कंडिशनवर तिने माफ करायचं ठरवलं? की ही शुड नेवर लाफ ॲट एनीवन ट्रबल. तो आता कधीच कोणी संकटात असेल तर त्यांच्यावर हसणार नाही. या कंडिशनवर तिने त्याला माफ करायचं ठरवलं. ओके. कळाले सगळ्यांना फर्स्ट क्वेश्चन आन्सर? चला नेक्स्ट क्वेश्चन काय? यूज द फॉलोइंग इन द सेंटेन्स गिवन बिलो. ओके. चला तुम्हाला इथे काय वर्ड्स दिले ते तुम्हाला याच्यात टाकायचे आहेत. ओके. सांगायचे मला कुठले परफेक्ट वर्ड आहे. आय कॅनॉट डॅश सच अ नॉनसेन्स सेड द टीचर. काय येणार आन्सर? साहिल सांग. आय कॅनॉट डॅश सच अ नॉनसेन्स सेड टीचर. पंखा बंद कर ना. I cannot dash. I cannot put up with such nonsense, said the teacher. Yes. Next question. He dash over the rocky hills. तन्मय सांग. तन्मय काय आन्सर येईल? He dash over the rocky hillside. He He scramble. Kyle scramble over the rocky hillside. Okay. Next question. When Ajit's father saw Ajit's school record, he dash. Kyle सांग काय येईल आन्सर? When Ajit's father saw Ajit's school record, he dash. साहिल आन्सर सांग काय येईल? When Ajit's father saw Ajit's school record, he scrambled. नो, ही स्क्रॅम्बल झालं. सेकंडचा आन्सर आहे. ही स्क्रॅम्बल ओव्हर द रॉकी हिल साइड. थर्डचा आन्सर आहे ही प्रॉन. FROWEND प्रॉन. ओके. नेक्स्ट लास्ट वाला काय बघा. हु आर यू डॅश आस्क अनिल. माय मदर सेड अमित. हु आर यू लुकिंग फॉर?
आस्क अनिल. माय मदर सेड अमित. ओके, इथे येणार लुकिंग फॉर. कळालं सगळ्यांना? सेकंड क्वेश्चन तर चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. फर्स्ट आणि सेकंड क्वेश्चनचे आन्सर कळाले का तुम्हाला? ओके, आता थर्ड क्वेश्चन काय बघूया आपण. Read carefully. What a bright sunny morning it is. Okay, exclamatory. How colorful my garden looks. These are exclamatory sentence. They mean it is a very bright sunny morning. My garden looks very colorful. बघ, आता तुम्हाला वरती हे एक्सक्लामेटरी सेंटेन्स दिले होते. व्हॉट अ ब्राईट सनी मॉर्निंग इट इज. याचा मिनिंग काय झाला? इट इज अ व्हेरी ब्राईट सनी मॉर्निंग. हाऊ कलरफुल माय गार्डन लुक्स. माय गार्डन लुक्स व्हेरी कलरफुल असं त्यांनी सांगितलं. ओके, आता तुम्हाला विचारलंय, तुम्हाला सांगितलंय राईट अन एक्सक्लामेटरी सेंटेन्स युजिंग युअर ओन वर्ड. तुम्हाला आता तयार करायचे एक्सक्लामेटरी सेंटेन्स. कोण सांगणार मला असे सेंटेन्स बनवून? कोण सांगणार? एक एक्सक्लामेटरी सेंटेन्स सांगा मला चला. ओके, साहिल सांग. Whoa, we won the match. येस, राईट. हे सुद्धा येऊ शकतं. नेक्स्ट अजून कोण सांगणार एक्सक्लामेटरी सेंटेन्स मला एक्झाम्पल? तन्मय तू सांग. चला पटापट सांगा बाकीचे स्टुडंट. ओके, सांग साहिल. Oh, I lost my pencil. येस, हे सुद्धा येऊ शकतं. परत हा सुद्धा एक्सक्लामेटरी सेंटेन्स येऊ शकतं. हाऊ अमेझिंग कार. हाऊ अमेझिंग दिस कार इज. येस, हाऊ. एक मिनिट. हाऊ अमेझिंग दिस कार इज. येस, एक्सक्लामेटरीचं साईन द्यायचंय, त्याशिवाय एक्सक्लामेटरी सेंटेन्स नाही होणार. ओके, तर हाऊ अमेझिंग दिस कार इज. ओके, तसे तुम्ही एक्सक्लामेटरी सेंटेन्स चे एक्झाम्पल फाइंड आउट करायचे. ओके, कळालं सगळ्यांना? ओके, तर क्वेश्चन आन्सर. फर्स्ट क्वेश्चन आपण सगळे क्वेश्चन आन्सर्स बघितले आणि सेकंड सुद्धा बघितलेत आणि थर्ड. तर तुम्हाला होमवर्क मध्ये काय करायचंय? हे सगळे क्वेश्चन आन्सर्स काय करायचे? नोटबुक मध्ये लिहायचे. राईट, कळालं सगळ्यांना होमवर्क? आणि लेसन कळालं सगळ्यांना? द लाफिंग किंग. कोणाला काही डाऊट आहे? तुम्हाला मी क्वेश्चन आन्सर सुद्धा एक्सप्लेन केलेत. ओके, सगळ्यांनी होमवर्क मध्ये कम्प्लीट करायचंय हा. आणि नेक्स्ट टाइम मला एक्सक्लामेटरी सेंटेन्सचे सुद्धा एक्झाम्पल्स पाहिजेत. सगळ्यांनी 2-2 एक्झाम्पल्स फाइंड आउट करायचे एक्सक्लामेटरी सेंटेन्सचे. सगळ्यांना मी विचारणार आहे नेक्स्ट टाइम. ओके,
प्रियांका मॅडम, माझा आवाज येतोय का? येस. हा. सगळ्यांसाठी नोटीस आहे, मी ऑलरेडी पाठवलेली आहे तुमच्या ग्रुपवर. उद्या पेरेंट्स मीटिंग आहे. ओके, त्यामुळे सकाळी 10:30 वाजता पेरेंट्स मीटिंग आहे. पेरेंट्स सोबत सगळ्या मीटिंग साठी ऑनलाईनच होणार आहे आपल्या क्लास प्रमाणे. ओके, तर सगळ्यांनी घरी आज सांगायचं आहे की पेरेंट्स मीटिंग आहे उद्या सकाळी 10:30 वाजता आणि सगळ्यांनी अटेंड करायचे. ओके, नाऊ बाय एव्हरीवन. मॅडम, तुमचं काय असेल तर कंटिन्यू करा, मी दुसऱ्या क्लासमध्ये जाते. थँक्यू, बाय बाय. ओके, चला मग सगळ्यांना होमवर्क कळालाय? काय होमवर्क आहे? ओके, सगळ्यांनी होमवर्क करायचं आणि गुगल क्लासरूम मध्ये अपलोड करायचं. ओके, बाय एव्हरीवन. Bye, Miss. Bye, Miss. बाय.